मानवी जीवनात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मात्र ज्या दानामुळे कोणाचे प्राण वाचतात ते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ पुण्य मानलं जातं। आज समाजात मायक्रोसायटिक ॲनिमिया, सिकल सेल थॅलेसेमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर यासारख्या गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या हजारो रुग्णांना वेळोवेळी रक्त देण्याची गरज असते। अशा रुग्णांसाठी रक्तदान त्याच्या आयुष्याचा आधार ठरू शकतं। याच उद्देशानं जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधान यांच्या प्रेरणेनं जीवनदान महाकुंभ 2026चं आयोजन करण्यात आलंय। जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून जीवनदान महाकुंभ 2026 आमच्या गुरुमाऊलीच्या प्रेरणेने आयोजित केलेला आहे। या रिनमचन शहरमध्ये 18 जानेवारी 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे। श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज यांच्या संप्रदायामार्फत आतापर्यंत 1 लाख म्हणजे हा आकडा 8 दिवसाचाच आहे, 1,06,000 एवढं केलं आणि आणखी 18 तारखेपर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प ह्या संप्रदायामार्फत चालणार आहेत। यामध्ये ब्लड कॅन्सर, सिकल सेल्स पेशंट, HIV ग्रस्त पेशंट आणि विविध ज्या रुग्णांना ब्लड हवा आहे त्या रुग्णांना हा संप्रदाय ब्लड दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ब्लड प्रोव्हाइड करत असतो आणि हेच उद्दिष्ट ठेवून गोरगरीब लोकांना रुग्णांना ब्लड मिळावं, महाराजांच्या संकल्पनेतून तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या त्यांच्या दिव्य संदेशाप्रमाणे आज रिनमचन या शहरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये रुग्णांचा, रक्तदात्यांचा भरपूर असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळत आहे। तर मी इथल्या आयोजकांचे आणि रिनमचन वासियांचे आभार व्यक्त करतो आणि या रक्तदान शिबिराचा तुम्ही लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करतो। जय श्रीराम। दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 दिवस चालणाऱ्या या महाकुंभाच्या माध्यमातून रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील श्री क्षेत्र ऋणमोचन इथं राबवण्यात येत आहे। या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना नवजीवन मिळत असून समाजातून मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय। जनरल लाईव्ह न्यूज करता धनराज खर्चन यांची रिपोर्ट अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।